नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सहजपणे तुम्हाला सुद्धा करता येईल अशी ब्लाऊज डिझाईन आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. बघा मैत्रिणींनो, पूर्ण उंची 13.5 घेतली. आपण घडी घ्यायची आहे 9.5ची. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे माप घेऊ शकता. 2.25 इंचाची आपण गळा रुंदी घेऊन 5.25 इंचाचा आपण शोल्डर घेतलं. जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला मोंड्याची उंची घ्यायची आहे. हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथे कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच. 2.25 इंचाची गळा रुंदी घ्यायची आहे. 2.5ही तुम्ही घेऊ शकता. नंतर हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि छान असा गोल आकार आपल्याला द्यायचा आहे. बघा ह्याप्रमाणे हा आकार दिल्यानंतर आपल्याला ह्या रेषेच्या बाहेर पूर्ण 1.5 इंचाने माप घ्यायचं आहे. बघा असं ह्याप्रमाणे सगळं माप घेऊन घ्यायचं आहे. आपल्याला पूर्ण गळ्यावरती आपल्याला गळ्याच्या कडेकडेने असं 1.5 इंच मोजायचं आहे आणि पुन्हा एकदा असा गोल आकार आपल्याला द्यायचा आहे. बघा ह्याप्रमाणे. नंतर आता आपण मोंड्याचा आकार कट करायचा. हा गळ्याचा आकार सुद्धा आपल्याला कट करायचा आहे आणि जी ही दुसरी रेषा आपण मारली ती सुद्धा आपल्याला पूर्ण अशी कट करून घ्यायची. त्याच्यानंतर आपण ते बाजूला ठेवायचा तो कपडा आणि आपल्याला घ्यायचा पीस, त्याच्यावरती ठेवायचे अस्तर. मोंड्याचा आकार कट करून घ्यायचा. गळ्याचाही आकार थोडासा असा कट करून घ्यायचा. अस्तर आपण ते बाजूला ठेवूया. नंतर आपण पेपर घेतला डबल फोल्ड, बंद बाजूकडे करून हे अस्तर असं ठेवलेलं जे आपण कट करून घेतला आकार, तो आकार इथे ठेवला. त्याला पिना लावून घ्यायच्या आणि तो आकार आहे तसा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा ह्याप्रमाणे पहिला जो गोल आकार आहे तो व्यवस्थित अगदी कट करायचा. नंतरचा दुसरा आपल्याला कट करायचा आहे, ते एक्स्ट्रा असं ठेवून आणि कट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे असं पेनाने एक मार्किंग करून घ्यायची, म्हणजे तुमच्या काय होईल डिझाईन लावायला लक्षात येईल. इकडनं सुद्धा आपण 1.5 इंच असं मोजून तिथे एक मार्किंग करून घेऊया, म्हणजे तुमच्या अगदी व्यवस्थित असं लक्षात येईल. बघा आता तो कपडा आपण काढून टाकला आणि ही बघा ह्याप्रमाणे आपली डिझाईन तयार करायची. नंतर आता आपण अस्तर आणि पीस घेतला, त्याला आता आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. पीस ओपन करून ठेवायचं, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि पिना लावून घ्यायच्या आणि गळ्याची जी बाजू आहे ती आपल्याला फक्त शिलाई मारून घ्यायची. बघा पिना लावून घ्यायच्या, कारण इथे आपण कॅनव्हास वापरणार नाही. जिथे आपल्याला कॅनव्हास वापरायचं नाही तिथे आपण हे पिनांचा वापर असा करायचा आहे. इथे मस्त अशी शिलाई मारून घ्यायची. जसं आपण ते ठेवलं आहे अगदी व्यवस्थित तशीच आपली शिलाई आली पाहिजे. आता पिना काढून घ्यायच्या. मधला जो एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो कट करून घ्यायचा आणि गळ्याला असे नॉचेस द्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला अस्तर असं मध्ये पलटी करायचं आणि वरतून आपल्याला त्याच्यावरती दाबटीप मारून घ्यायची, म्हणजे जसा गळा आहे आपला तसाच अगदी परफेक्ट असा तयार होईल. बघा अगदी सावकाश आणि व्यवस्थित असं सांगितलेलं आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे रोजच्या रोज नवीन व्हिडिओ जे येतात त्याचं नोटिफिकेशन पहिली तुम्हाला मिळेल. बघा आता पलटी केला आपण कपड्याला आणि साईडनी सगळं अस्तर हे जॉईंट करून घ्यायचं आहे. अस्तर जॉईंट झाल्यानंतर उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा दिसतो तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. लगेच आपल्याला पाठीवरती टक्स मारून घ्यायचे आहेत. खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असे आपल्याला दोघंही टक्स मारून घ्यायचे. टक्स मारून झाले की लगेच आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची आहे. पट्टी घ्यायची, त्याला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि सरळ अशी वरतून ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची. दोन्ही टक्सच्या मध्ये आलं का पट्टीला एक प्लेट टाकायची, म्हणजे काय होईल पाठीचा भाग वरती तरंगणार नाही. दाबटीप द्यायची आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारायची.
बघा आपली पट्टी लावून झाली. आता ते आपण बाजूला ठेवूया. नंतर आपण घेतला कॉन्ट्रास्ट कपडा, 2 इंचाचा आपण हा कपडा घेतला आहे, त्याला असं फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची. जो उरलेला एक्स्ट्राचा कपडा दिसतो तो कट करून घ्यायचा. आता घ्यायचं सुई दोरा किंवा तुम्ही कशाच्या तरी साहाय्याने याला असं पलटी करून घ्यायचं. बघा हे पलटी झाल्यानंतर आपल्याला त्याचे 2 ते 2.5 इंचाचे असे तुकडे करायचे. नाही लक्षात आलं तर तो पेपर घ्यायचा, त्याच्यावरती हे मोजून बघायचं आणि त्याप्रमाणे आपल्याला याचे असे तुकडे करून घ्यायचे. साधारण 2.5 इंचाचे असे किंवा 2 इंचाचे केले तरी चालेल, पण एक्स्ट्रा जर असलं तर मग कमी नाही पडत, म्हणून आपण थोडी जास्तच कट करायची. बघा ह्याप्रमाणे आपल्याला सगळे तुकडे असे करून घ्यायचे. आता ते आपण कट केलेला तो पेपर घेतला आणि त्याच्यावरती आपल्याला हे पूर्ण असे लावून घ्यायचे. बघा ह्याप्रमाणे. त्याच्यानंतर आपल्याला ही दुसरी शिलाई पण इथे मारून घ्यायची. बघा आपली शिलाई मारून झाली. आता आपल्याला जो आपण ब्लाऊज शिवलेला आहे अस्तर जॉईंट केलं तो कपडा घ्यायचा आणि ह्या डिझाईनवरती जी आपली दुसरी रेषा मारलेली होती त्याच्यावरती बरोबर ते ठेवून आणि इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची. बघा गळ्याला व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे. तर हे एक्स्ट्राचं जे दिसतंय पेपर आणि कापड ते कट करून घ्यायचंय. त्याच्यानंतर आपल्याला करायची गळ्याला पायपिंग. त्याच्यासाठी आपण हे क्रॉस पट्ट्या घेतल्या आणि ती जॉईंट करून लांब करून घेतली. तिला एका बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आहे. ती अशी वरतून ठेवायची आणि सरळ शिलाई मारून घ्यायची त्याच्यावरती. नंतर ती पट्टी अशी मध्ये फोल्ड करून आपल्याला जितकी पायपिंग बारीक किंवा जाड हवी तितकी आपण शिलाई मारून घ्यायची त्याला. बघा आपली शिलाई मारून झाली. आता गळा आपण चेक करून बघायचा मैत्रिणींनो व्यवस्थित आला की नाही. त्याच्या आधी हा पेपर आधी काढून घेऊया. पूर्ण पेपर हा काढून टाकायचा आहे. बघा सगळा पेपर आपला काढून झाला. आता आपण गळा चेक करून बघायचा आहे. त्याच्या आधी आपण इथे एक लेस लावून घेऊया. जी आपण दुसरी शिलाई जी मारली त्याच्यावरती ही लेस आपल्याला अशी लावून घ्यायची. शिलाई दोघं बाजूनी लेस लावशी शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर असा गळा चेक करून बघायचा. जर कधी कधी असा गळा पसरट होऊ शकतो तर त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे बघा इथे सेंटरला थोडंसं असं पकडून घ्यायचं आहे. बघा असं होऊ शकतं. नवीन जरी शिकत असले तरी त्यांच्याकडनंही होऊ शकतं, कारण तिथे आपण न्यूजपेपरचा वापर केला होता त्याच्यामुळे तो गळा थोडासा असा पसरट होऊ शकतो. तर इथे काय करायचं आहे मैत्रिणींनो, जो सेंटर आहे आपला गळ्याचा बघा तुम्ही असं हे करायचं. तिथे जो सेंटर येतो
बरोबर तिथे अशी थोडीशी पकडून चुनी आणि एक शिलाई मारून घ्यायची बघा ह्याप्रमाणे। ह्याप्रमाणे पकडायचं आणि थोडीशी शिलाई आपल्याला तिथे मारून घ्यायची। शिलाई मारल्यानंतर आपला जो गळा आहे तो परफेक्ट असा तयार होतो। आणि इथे आपल्याला करायचं आहे आता एक फूल। तर आपण इथे कपडा घेणार आहे, एक पट्टी घ्यायची आपल्याला, साधारण 2 इंचाची किंवा 2.5 इंचाची अशी पट्टी घेतली, तिला असं फोल्ड करून एक शिलाई मारायची आहे। लांबीला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। त्याच्यानंतर सुई दोरा घ्यायचा आणि असं सगळीकडनं तिला शिवून घ्यायचं आहे। शिवलं की बघा आता त्याला सुई दोऱ्याने आपण सरळ केलं आणि पुन्हा एक शिलाई आपल्याला इथे कडेला ज्या बाजूने आपण शिलाई मारलेली होती त्या बाजूला शिलाई मारून तिला व्यवस्थित प्लेन करून घ्यायचे। नंतर सुई दोऱ्याची साहाय्याने असं शिवून घ्यायचे बघा, म्हणजे त्याचं आहे ना फूल तयार करायचं आपल्याला। अगदी सोप्या पद्धतीत खूप सुंदर फूल हे तयार होतं मैत्रिणींनो। चॅनलवर अजून तुम्ही नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। बघा आपले सुई दोऱ्याने पूर्ण असे टाके घालून झालेले, त्याला थोडंसं असं खेचून घ्यायचं व्यवस्थित आणि जे दोन्ही कड आहे त्याचे ते जॉईंट करून तिथे सुद्धा आपल्याला असं शिवून घ्यायचं आहे। बघा त्याच्यावरती आपल्याला असं शोचं बटन लावायचं आहे। फुल आधी व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यावरती आपल्याला ते बटन लावून घ्यायचं आहे। बटन लावल्यानंतर आपण जिथे ते टाका टाकलेला होता तिथे आपल्याला हे फूल लावायचं आहे। बघा अगदी सुंदर अशी डिझाईन तयार झाली। नंतर आपल्याला घ्यायचे मणी आणि सुई दोरा। पूर्ण जी डिझाईन आपण बनवली त्याच्यावरती आपल्याला ह्याप्रमाणे असे मणी लावून घ्यायचे। आणि आता बघायचं आहे आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक। पूर्ण डिझाईनवरती आपण हे मणी लावणार आहे आणि अगदी सुंदर अशी डिझाईन आपली तयार होणार आहे। हा बघा आपल्या डिझाईनचा फायनल लुक अगदी सुंदर असा आलेला आहे मैत्रिणींनो। आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। कशी वाटली आजची ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।